स्वभावातल्या प्रामाणिकपणाला, मेहनतीचं बळ, आत्मविश्वासाचं वलय आणि इच्छाशक्तीची साथ असेल तर भजनी ठेका वाजवत पवित्र झालेल्या हातांवर, हातात तराजू आणि डोळ्यावर पट्टी असलेली न्यायदेवता ही प्रसन्न होते. पुणे जिल्ह्यात तोरणा किल्ल्याच्या कुशीत वसलेल्या घेवंडे गावात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या पवार कुटुंबात 2 एप्रिल 1974 रोजी जन्म झाला एका अशा मुलाचा ज्याने खेड्यातल्या शेतकरी कुटुंबात जन्म घेतला असला तरी गरिबीवर मात करत शिक्षणाची कास धरली. वारकरी कुटुंबात वाढल्याने भजनांमध्ये तल्लीन होणारं हे लेकरू गावात विजेचीही सोय नसताना गावातल्या मारुतीच्या मंदिरात भरणाऱ्या शाळेत शिक्षण घेऊ लागलं. 4थी पर्यंत साक्षात मारुतीच्या छत्रछायेखाली शिक्षणाचा पाया मजबूत केल्यानंतर कधी आजोबांच्या खांद्यावर बसून तर कधी पायी चालत चालत 15 ते 16 किलोमीटरची वाट तुडवत हे लेकरू गावापासून दूर असलेल्या शाळेत 5वीची बोर्डाची परीक्षा द्यायला पायपीट करू लागलं. पुढे वडील गावचे सरपंच झाले असतानाही 10वी पर्यंतच्या शिक्षणासाठी हे लेकरू पूर्वीचं वेल्हे आणि आत्ताच्या राजगड तालुक्यात आपल्या मावशीपाशी राहू लागलं. पुढे 12वी पर्यंतच्या शिक्षणासाठी या लेकराला तालुक्यापासून बरेच किलोमीटर पुढे असणाऱ्या विंझर गावी ये जा करावी लागली. पुढच्या शिक्षणासाठी पुरेसे पैसे नसल्याने आणि शिक्षणाची सोय नसल्याने शिक्षण थांबवण्याची नामुष्की ओढवली. शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मुलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बिकुनाची. 1991 साली गावातील मारुती कडू यांच्या सोबत हा तरुण नोकरी करण्याच्या उद्देशाने मुंबईत आला. मुंबईत एका एक्सपोर्ट कंपनीत पिऊनची नोकरी करत वरळी येथे आत्याच्या घरी आयुष्यातला नवा अध्याय गिरवण्यास सुरुवात झाली. मुंबईतल्या नव्या मित्रांच्या सल्ल्यानुसार 91 साली ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यासाठी RM भट नाईट कॉलेजला ऍडमिशन घेऊन सकाळी नोकरी आणि रात्री अभ्यास अशी तारेवरची कसरत सुरू झाली. 1995-96 साली मिल कामगारांसोबत एका गाळ्यामध्ये या तरुणाला आश्रय मिळाला. या दरम्यान या तरुणाने एका सॉलिसिटर फर्म मध्ये क्लर्कची नोकरी स्वीकारली. ग्रॅज्युएशन नंतर हा तरुण सुट्टी निमित्ताने पुन्हा आपल्या गावी आला. त्यावेळी मुंबईतील मित्रांनी पत्र पाठवून या तरुणास मुंबईत पुन्हा येण्याचे आवाहन केले. मित्रांच्या पुढाकाराने रुपारेल कॉलेज मधील न्यू लॉ कॉलेज येथे या तरुणाने कायद्याच्या अभ्यासाला सुरुवात केली. याच वेळी लॉ चॅटर नावाच्या प्रसिद्ध सॉलिसिटर फर्म मध्ये क्लर्क म्हणून नवी नोकरी सुरू झाली. याच नोकरी दरम्यान कायद्याच्या अभ्यासात रुची निर्माण झाल्याने या क्षेत्रात वेगवेगळे अनुभव घेत घोडदौड करण्यासाठी हा तरुण सज्ज झाला. लॉ चॅटर नंतर अपेक ज्युरीज या कंपनीत हा तरुण नोकरी करू लागला. पुढे 1999 साली या तरुणाने आपलं लॉचं शिक्षण पूर्ण केलं आणि मुंबईला एक विश्वासार्ह आणि हक्काचा वकील मिळाला. ऍडव्होकेट सीताराम उर्फ सागर पवार हे नाव हायकोर्ट पर्यंत पोहोचून आपला दबदबा निर्माण करू लागलं. मुंबईला आपल्या कष्टाच्या घामाने जो अभिषेक करतो त्याला मुंबई आपलंसं करून घेते. दर्द चीर के निकल चुका मौका मिले तो करूं मैं ये दोबारा जुनू की आग में
शोभचाही नको या सहारा. सागरजींनाही मुंबईने आपलंसं केलं आणि त्यांच्या पदरात मुंबईने साक्षात लक्ष्मी प्रदान केली. लॉ पूर्ण होण्याआधीच 1998 साली अंजली पवार यांच्याशी विवाह करून सागरजींनी मुंबईत प्रभादेवीमध्ये भाड्याच्या घरात स्वबळावर आपला संसार थाटला. सुख कळले कळले सुख कळले 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 ना कसे असे सूर जुळले. सागरजींच्या संसारवेलीवर 2000 साली उत्कर्षच्या रूपाने पहिलं फूल उमललं आणि सागरजींच्या कष्टाने भरलेल्या आयुष्यात आनंदाचं उधाण आलं. याच साली एपॅक ज्युरीज कंपनीमध्येच सागरजी ज्युनियर ॲडव्होकेट म्हणून काम करू लागले. 2003 साली साहिलच्या रूपात सागरजींच्या आयुष्यात दुसरं अपत्य आलं आणि त्याच्या पायगुणाने सागरजींना म्हाडाची लॉटरी लागून मालाड येथे त्यांचं मुंबईतलं पहिलं हक्काचं घर झालं. कामाच्या ठिकाणीही ॲडव्होकेट राम जेठमलानी, ॲडव्होकेट अशोक देसाई, ॲडव्होकेट एस.पी. चिनॉय, जस्टिस उदय ललित, ॲडव्होकेट राजीव धवन, ॲडव्होकेट कपिल सिब्बल, ॲडव्होकेट व्ही.आर. मनोहर यांसारख्या अनेक उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातील मातब्बरांना कधी सहाय्यक म्हणून तर कधी त्यांच्या सोबत काम करण्याची संधी सागरजींना मिळाली. सन 2004 हे वर्ष सागरजींच्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरलं. आतापर्यंत सिव्हिल केसेसवर काम करणाऱ्या सागरजींना प्रथमच क्रिमिनल केसवर काम करण्याची संधी मिळाली. केस होती डायमंड मर्चंट भरत शहा यांची. भरत शहांना बेल मिळवून देण्यात सागरजी आणि त्यांच्या वरिष्ठांना यश आलं. वरिष्ठ ॲडव्होकेट सिराज रहीमतुल्ला यांच्या सोबत काम करत असतानाच सिराजजींचं निधन झालं आणि एपॅक ज्युरीज मधील सागरजींच्या नोकरीवर गदा आली. घरी बायको, 2 मुलं, लहान भाऊ आणि बहीण, गावी आई वडील आणि शेती ही सगळी जबाबदारी एका हाती सांभाळणारे सागरजी बेरोजगार झाले. प्रत्येक यशाच्या मागे एक तात्पुरतं अपयश येतं, मन खचून जातं, पण अशाही परिस्थितीत जे झगडणं सोडत नाहीत तेच आयुष्यात यशस्वी ठरतात. सागरजींनी आपल्या काही सहकाऱ्यांसोबत लेक्स कन्सल्टंट्स नावाची फर्म सुरू केली. पण काही कारणाने 2च वर्षात सागरजी आणि त्यांची सहकारी कृष्णा लेक्स कन्सल्टंट मधून बाहेर पडले. या दोघांनी 2006 साली SK लीगल असोसिएट्स या कंपनीची स्थापना केली. सागरजींच्या कामातील कुशलतेमुळे बरेच कमर्शियल आणि सिव्हिल मॅटर्स सागरजींकडे येऊ लागले. हायकोर्टमध्येही सागरजींच्या नावाची चर्चा होऊ लागली. सागरजींना ज्यांचे मार्गदर्शन लाभले त्या वरिष्ठांचे काही क्लायंट्सही सागरजींकडे विश्वासार्ह वकील म्हणून पाहू लागले. सागरजींचे आयुष्य पुन्हा एकदा प्रगतीपथावर आले. 2006 साली सागरजींनी फाउंटन मध्ये स्वतःचं ऑफिस विकत घेतलं. पुढे 2008 मध्ये SK लीगल असोसिएट्स ही कंपनी LLP झाली आणि सागरजींनी जुनं ऑफिस सोडून आता सुरू असलेलं फाउंटन मधलं नवं ऑफिस विकत घेतलं. ना रुकता है ना मुड़ता है बस चलता रहता है. पुढे डॉक्टर पाटील आणि अनिल ठाकूर यांच्या सहकार्याने सागरजींनी मालाडमधील घर विकून परेल भोईवाडा येथे नवं घर घेतलं. पूछेगा इतिहास कभी क्या बंदा है ये, सबका बंदा है ये, सबका बंदा है. सागरजींची जिद्द आणि चिकाटी यामुळे त्यांच्या कर्तृत्वाला नवी भरारी मिळाली. आज बऱ्याच कन्स्ट्रक्शन कंपनीज आणि रिडेव्हलपमेंट प्रकल्पांसाठी लीगल ॲडवायझर म्हणून SK असोसिएट्सला प्राधान्य दिलं जातं. बऱ्याच गव्हर्नमेंट ऑथॉरिटीज आणि कॉर्पोरेट कंपनीजसाठी सागरजी आणि SK लीगल असोसिएट्स लीगल ॲडवायझर म्हणून काम करतात. रिझर्वेशन इन प्रमोशनच्या केसमध्ये सागरजींनी सरकारी वकील म्हणून महाराष्ट्र सरकारचेही प्रतिनिधित्व केले. यशाच्या शिखरावर असताना आपल्या माणसांची सोबत आणि सामाजिक जाणीव असणं
यामुळे यशाची चकाकी आणखीन तेजस्वी होते. सागरजींनी वकिली पेशामध्ये कार्यरत असतानाच सामाजिक समस्यांचं नेहमीच भान राखलं. लोकांना योग्य न्याय मिळावा, त्यांची फसवणूक होऊ नये, त्यांना हक्काचं घर मिळावं या उद्देशाने सागरजींनी केवळ समाजसेवा म्हणूनही काही केसेस हाताळल्या. शिवाय आपण लहानपणी भोगलेला त्रास इतरांच्या वाट्याला येऊ नये यासाठी काम करता यावं याकरता सागरजींनी जनसेवा नावाची एक सामाजिक संस्था स्थापन केली. या संस्थेमार्फत दुर्गम खेड्यातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा पुरवल्या जातात. सागरजी इतरही अनेक सामाजिक, धार्मिक आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये कार्यरत आहेत. बऱ्याच ट्रस्टमध्ये विश्वस्त म्हणूनही ते काम पाहतात. सागरजींचे आई वडील, गावातील आणि तालुक्यातील मंडळी यांच्यासाठी सागरजींचं कर्तृत्व अभिमानास्पद आहे. सागरजींकडे पाहून पवार घराण्याच्या पुढच्या पिढ्याही सागरजींच्या कार्याची परंपरा पुढे चालवण्यासाठी सज्ज होत आहेत. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पाहावेना. आज वयाच्या 50 नंतरही तुमचे कर्तृत्वाचे पंख यशाच्या अवकाशात आणखीन दूरवर पसरतील. गाव खेड्यातले विद्यार्थी तुमचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मोठी स्वप्न पाहण्याची हिम्मत करतील. तुमच्या कार्यामुळे गोरगरिबांचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास सुदृढ होईल आणि वारकरी संप्रदायाचे संस्कार पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे सत्कार्य तुमच्या हातून लीलया घडेल यात शंका नाही. अमृताची वेळ, अमृताचा कुंभ, भक्तीचा मृदुंग वाजू दे.